2 दिवसापूर्वीचा विषय. हो, इतके दिवस झालं छगन भुजबळ हे कुठेही मीडियासमोर येत नव्हते, कुठेही इलेक्ट्रॉनिक मीडियाला ते उत्तर देत नव्हते. पण 2 दिवसापूर्वी असं झालं की ते मीडियामध्ये आले आणि पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. आणि विषय अर्थातच होता खरात, पण तो विषय राहिला बाजूला आणि एका पत्रकारानं अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो प्रश्न नेमका काय होता? छगन भुजबळ यांना तो प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळ संतापले का? आणि त्याने हसता हसता का होईना पण असं एक उत्तर दिलं की ज्या उत्तरावरून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नेत्यांमध्ये कसा लाथाबुक्क्यांचा खेळ सुरू आहे का? नेमका तो प्रश्न काय होता आणि भुजबळ यांनी त्याला उत्तर काय दिलं होतं? होय, त्याचं झालं असं की एका पत्रकारानं खराचा इतका मॅटर सुरू असताना सुद्धा मध्येच भस्कन एक वेगळाच प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न होता अर्थातच इतके दिवस रखडत चाललेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणार कधी? धनंजय मुंडे आता सुनेत्राताई पवार या जेव्हापासून उपमुख्यमंत्री झाल्यात तेव्हापासून धनंजय मुंडे हे सतत त्यांच्या अवतीभोवती असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं पत्रकारानं जाणीवपूर्वक छगन भुजबळ यांना टार्गेट करत तो प्रश्न विचारला. टार्गेट हा शब्द याच्यासाठी कारण छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचं एकमेकावरच डिपेंड आहे. कारण धनंजय मुंडे बाजूला गेले आणि बरोबर छगन भुजबळ यांची एंट्री झाली. आणि त्यामुळं पत्रकारांनी छगन भुजबळ यांना आता प्रश्न विचारला की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद केव्हा मिळणार आहे? आता हा प्रश्न भुजबळ यांना का विचारला आणि तो प्रश्न विचारल्याबरोबर छगन भुजबळ यांची सटकली तरी का? छगन भुजबळ यांना राग आला तरी का? पण तत्काळ छगन भुजबळ यांनी तो राग कंट्रोल केला आणि कुठंतरी एक हसण्यावर विषय नेत त्या पत्रकाराला त्यांनी उत्तर दिलं की धनंजय मुंडे याला मंत्रिपद कधी भेटणार हे सांगायला मी काय, तो काय अशोक खरात नावाचा जो काय कॅप्टन भविष्यवेत्ता वगैरे जो आहे, मी काय खरात वगैरे लागून गेलोय का? म्हणजे त्याने हसण्यावर हा विषय जरी नेला असला तरी त्यांनी सरळ काय उत्तर दिलं नाही. म्हणजे छगन भुजबळ यांनी कुठेही आशावाद दाखवला नाही की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, त्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे का आणि ते नेमकं कधी मिळणार. आता छगन भुजबळ हे आता सुनेत्राताई पवार यांच्या अवतीभोवती जे काय 2-4 नेते आहेत, तटकरे, पटेल, भुजबळ, जे की शरद पवार यांना प्रामुख्यानं विरोध करतात, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश होतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बाकीचे सगळेजण महत्त्वाच्या पदावर आहेत, पण धनंजय मुंडे यांना काय मंत्रिपद अजूनही भेटत नाही. आणि त्यामुळं धनंजय मुंडे आपल्याला माहिती आहे की एकदा तर बीडच्या कार्यक्रमात अजितदादा बाजूला बसले असताना धनंजय मुंडे यांनी राग व्यक्त केला होता आणि तुम्ही मला किती दिवस असा रिकामं ठेवणार आहात अशा प्रकारचा सवाल व्यासपीठावरच त्याने अजितदादा यांना विचारला होता. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अजितदादा यांचा मृत्यू या दिवशी झाला तेव्हापासून 2 महिने आधी धनंजय मुंडे आणि अजितदादा यांच्यामध्ये थोडाफार एक दुरावा निर्माण झाला होता. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या की धनंजय मुंडे हे अजितदादा यांचा कार्यक्रम ते टाळतायत, अजितदादा यांच्या सोबत ते येत नाहीत. पण म्हणजे दादा ज्यावेळेस बीडला यायचे, बीडचा दौरा असायचा त्यावेळेस धनंजय मुंडे काय सोबत नसायचे. पण ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा असायचा, यांचा जो कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे आवर्जून हजेरी लावायचे. आणि तेव्हापासून मग दादा यांचं अपघाती निधन झालं, मग सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या, तेव्हापासून धनंजय मुंडे हे भयानक ॲक्टिव्ह झाले. खास करून विलिनीकरणाचा मुद्दा ज्यावेळेस समोर आला त्या विलिनीकरणाला म्हणजे पवार यांचा जो पक्ष आहे आणि अजितदादा यांचा जो पक्ष यांचं एकत्रीकरण होऊ नये या मागणीसाठी ते सर्वात पुढे होते. काहीही झालं तरी शरद पवार यांचा पक्ष आणि आपला पक्ष म्हणजे दादांचा पक्ष एक होता कामा नये यासाठी म्हणून जे काही 2-4 नेते समोर होते त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता. एवढं सगळं पुढं केल्यानंतर सुद्धा आपल्याला मंत्रिपद भेटत नाही. त्यामुळं कुठेतरी एक प्रकारचे ससे होलपट ज्याला म्हणतो आपण की एक तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा आपण जे म्हणतो की एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आपल्याला मंत्रिपद मिळत का नाही हा सवाल धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये आहे. आणि तोच मुद्दा हेरून पत्रकारानं छगन भुजबळ यांना डिवसलं. आता छगन भुजबळ यांना डिवसण्याचं कारण तुम्ही बघा. कारण ज्यावेळेस धनंजय मुंडे मंत्रिपदावर होते त्यावेळेस छगन भुजबळ हे मंत्रिपदावर नव्हते. पण धनंजय मुंडे बाजूला गेले, अर्थात मस्साजोगतं प्रकरण असू देत, मग ते त्यांचे जे काय दमाने यांनी आरोप वगैरे केले होते ते बाजूला गेले आणि बरोबर छगन भुजबळ यांची एंट्री झाली. आणि त्यामुळं तेव्हापासून
वरून जरी छगन भुजबळ धनंजय मुंडे हे एकमेकांना जरी रिस्पेक्ट देत आहेत किंवा मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी बीडला भुजबळ यांना बोलवून एक जरांगे पाटलावर जो अटॅक केला होता, एक आरोप केला होता सभेमधून, एक वरवरून असं दाखवत आहेत की धनंजय मुंडे सुद्धा की भुजबळ आमचे नेते आहेत वगैरे. पण अर्थार्थी आपण बघितलं, पडद्याच्या मागे जर बघितलं तर अजितदादा यांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे असू देत किंवा छगन भुजबळ असू देत किंवा इतर सगळे नेते, कोणाचाही कोणावर विश्वास राहिलेला नाही. एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो अविश्वासाचं वातावरण आहे. त्यामुळं माझी जागा दुसरा कोणीतरी घेऊ नये यासाठी म्हणून सगळे डाव खेळले जात आहेत. त्यामुळे आता बघूयात, मला काय वाटतं, धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिपद मिळेल की नाही? आपल्याला काय वाटतं? कमेंट नक्की करा. धन्यवाद.